नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर बघा, आज आपण झटपट सांबार रेसिपी बघणार आहोत। तर इडली, आप्पे, डोसा यासोबत आपण झटपट सांबार घरच्या घरी मस्त असं चविष्ट कसं बनवायचं ते बघूया। तर इथे मी मापाचा कप घेतलेला आहे। तर मापाचा 1 कप भरून मी इथे तूर डाळ घेतलेली आहे। तुम्हाला जितकी लागते त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात। तर इथे मी 2 मोठे टोमॅटो घेतलेले आहे, 1 मोठा कांदा घेतलेला आहे आणि अर्ध भोपळं घेतलेलं आहे, साधारण 150 ग्राम। तर भोपळा टोमॅटो स्वच्छ धुवून कापून घेतला, कांदाही कापून घेतला, 1 मोठा बटाटा साल कापून त्याच्याही मी फोडी करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता इथे कुकरमध्ये तुरीची डाळ स्वच्छ धुवून टाकून घेतली आणि भोपळा, कांदा, टोमॅटो टाकून घ्यायचा, बटाटाही टाकून घ्यायचा। शेवगाच्या शेंगा आवडत असेल तर त्याही टाकू शकतात तुम्ही, 2-3 अशा बारीक तुकडे करून, किंवा वांगही टाकू शकतात। आता यामध्ये आपण 2 ते 2.25 कप पाणी टाकायचं, किंवा हे सगळं भाज्या डाळ बुडेल इतपत पाणी टाकायचं। त्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं, झाकण लावून याच्या मध्यम आचेवर 3 शिट्ट्या करायचा। 3 शिट्ट्या झाल्यावर कुकर थंड करायचा आणि झाकण उघडायचं। बघा, आपलं मस्त डाळ भाज्या वगैरे छान शिजलेल्या आहे। हे आपण रवीने घोटून घ्यायचे आहे। तर मस्त असं हे वरण घोटून घ्यायचं, मस्त म्हणजे छान असं एकजीव होतं। टोमॅटोची साल आपण काढून घ्यायची। यामध्ये थोडं पाणी टाकूया आपण। कढई ठेवली, त्यामध्ये 2 ते 2.5 पळी तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली, मोहरी चांगली कडकडली की त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकायचं, 10-12 कढीपत्त्याची पानं टाकायची आणि मस्त परतून घ्यायचं। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची, किंवा आलं लसूण असं कुटलेलं टाकायचं मस्त ताजं असं। त्यानंतर हे आपण असं परतून घ्यायचं आहे 1-2 मिनटं मध्यम आचेवर, म्हणजे छान असं परतलं जातं, अद्रक लसूणचा कच्चा वास जातो। त्यानंतर इथे पाव चमचा भरून हिंग टाकायचं, पुन्हा लो फ्लेम करून हे छान असं परतून घ्यायचं। आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, लाल मिरची पावडर आणि 3 चमचे भरून मी इथे सांबार मसाला टाकला, 2 सुक्या काश्मीरी लाल मिरच्याचे तुकडे करून टाकले आणि मस्त हा मसाला परतून घेतला लो फ्लेमवर। आणि यामध्ये जे आता आपण डाळ भाज्या शिजून ठेवलेल्या आहे, घोटून ठेवलेल्या आहे, त्या टाकून घ्यायच्या आणि यामध्ये आवडीप्रमाणे पाणी टाकायचं आहे, घट्ट पातळ कितपत तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे। मी इथे 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आपल्या आवडीप्रमाणे करून घ्यायचं आहे सांबार, कुणाला घट्ट आवडतं, कुणाला पातळ आवडतं त्याप्रमाणे। तर इथे आपण पाणी टाकून घेतलं। आता चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मस्त आता मध्यम आचेवर हे सांबार आपल्याला उकळून घ्यायचं आहे। तर साधारण आपण इथे 7-8 मिनटं उकळून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये 2 चमचे चिंचाचा कोळ किंवा चिंचाची चटणी किंवा आमसूल आधीच टाकून घ्यायचा, 3-4 आमसूल। तर मी इथे चिंचेची चटणी टाकून घेतली आणि पुन्हा 4-5 मिनटं उकळून घेतलं आणि मस्त बारीक कापलेली कोथिंबीर टाकली आणि मस्त हे आपलं चमचमीत मस्त छान असं दाटसर सांबार तयार आहे। तुम्ही इडली, आप्पे, डोसा, उत्तप्पा यासोबत खाऊ शकता। अतिशय मस्त झटपट तयार होतं, घरच्या पद्धतीने बनवलेलं आहे, खूपच चविष्ट झालेलं होतं, म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद। लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।